कैयाशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे। नाठवणे देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी। कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल। तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख। नाठवूनि देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये। सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा। ओम नमो जी आद्या वेद प्रति पाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशो। म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी। आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी। ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदयी सद्गुरु। जिने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्यादरू। विवेकावरी द्यो शांति, अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, अग्नि शांति, वायु शांति, ब्रह्म शांति, सर्व शांति। ग्राम देवता शांति, कुल देवता शांति, जन शांति, मन शांति। शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि। हरि ओम शांति शांति शांति। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। त्याच्या पादाने कथेचा विस्तार, बाबाजी शंभुरू दास संततेया। दुसरे चरण संततेया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार,
दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो तर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो तेरा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता रामदूता तुम्हारो रामदूता कैशी दशा येन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी सर्वांच्या साक्षीनं मनपूर्वक अभिवादन करत गावाची उपासना देवता रामभक्त हनुमानजी अन्य देवी देवता कुलदेवता या सगळ्यांचं आज मनापासून स्मरण करू संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुमचा माझा मान आणि स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन धर्माची मूर्ती जनपालक छत्रपती संभाजी राजे यांना जयंतीच्या निमित्तानं जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन व्यासपीठावली ग्रंथ श्रीमद भागवत तथा भागवत ग्रंथाचे प्रवक्ते आदरणीय हरिभक्तीपरायण भरत महाराज गुट्टे या सर्व कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश महाराज कीर्तनाच्या संबंधाने सहकारी असलेले आमचे श्रीमंत महाराज हरिभक्तीपरायण जमदाग्नी महाराज उपस्थित असलेली नावं माहिती नसलेली चुकते सगळी छोटी मोठी महाराज माझ्या दोन्ही हाताला उभे असलेल्या माझ्या भगिनी या सगळ्यांना जोरात टाळी वाजून एकदा खूप खूप शुभेच्छा
ज्यांनी खरी मेहनत घेतली आणि आपल्या कानामनाची तृप्ती केली ती हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजा. विनेकरी, भालदार, चोपदार, संसृष्टीमाले, संयोजक, आयोजक तथा आजच्या कीर्तनाचे संत पूजक आदरणीय बालाजी बिरादार, आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मला सेवेचं निमंत्रण ज्यांनी दिलं ते युवा सरपंच भूषण गावचं नवतरुण युवक सतीशजी बिरादार, व्यंकटरावजी बिरादार, महेशजी यांनी अधूनमधून सगळ्यांनी फोन केले. उपस्थित सर्व वरिष्ठ माता भगिनी सगळ्यांना मनापासून खूप खूप अभिवादन. होनाळी गाव आदर्श गाव, वारकरी संप्रदायात मागच्या वर्षीच्या सेवेनं गेलेला सुप्रसिद्ध गाव. आपण भरत महाराज गेली 7 वर्षे या ठिकाणी भागवताची कथा करतायत. गिऱ्हाईक चांगलं असलं की दुकान चांगलं चालतंय. श्रोते वर्ग खूप छान आहे. त्यामुळे कपड्याचा दुकानदार काय करत असतो, चिरचिर करतात, ट्रबल कमी कर. दुकानदार कपड्याचे लय हुशार असतात. त्यांच्याकडे सगळे कपडे असतात. मेलेल्या माणसाच्या 7 रुपयाच्या कपड्यापासून 7,000 रुपये मीटरच्या कपड्यापर्यंत कपडे असतात. पण ते माणसं पाहून कपडे काढतात. तसं आम्ही सुद्धा समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि तसा तसा माल सोडतो. जे खुश राहतील, टाळ्या वाजवतील, विठ्ठल विठ्ठल करतील, आम्ही असं समजितो आमच्या कंपनीचा माल आहे. ज्यांची तोंड बंद राहतील, आज राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. भागवताला 6 दिवस पूर्ण झालेत. उद्याचा 7वा दिवस आहे. आज असा मुहूर्त आहे जो जोरात टाळी वाजून बेंबीपासून आवाज काढेल त्याला पुढची 12 महिने सगळ्यात जास्त पैसे मिळणार. ज्यांचे आवाज अर्ध्यावर येतील त्यांचं सगळं इन्कम अर्ध्यावर जाणार. जर या धर्ममंडपात माझ्यावरती संशय घेऊन जर का तोंड बंद ठेवलं, हनुमान महाराजाची शपथ 12 महिने रुपया फायदा होणार नाही, तोटा आणि तोटा. त्यामुळे बघू आता. म्हणा माझ्या मागं. तीनदा म्हणायचंय, फक्त इमानदारीनं म्हणायचं, मोठ्यानं म्हणायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आवाज 100% वाढला. पण देवासाठी वाढला का पैशासाठी वाढला हे तुम्हाला आणि देवालाच माहीत. माणसाशी लबाड आहे. मी विचार केला ह्या माणसाला नेमकं काय पाहिजे. अर्धा तास झाला एक्कानं विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही. पुंडलिकाचा वरदे तर एक्कानं म्हणला नाही. पैसे भेटन म्हणल्याबरोबर काय आवाज काढत होती. ह्या बाईनं त्या बाईला धक्का दिला की मन बरं होईल. अशा कल्पना आणि भावनेत भाबडी भक्ती सुरू असते. तुम्हाला आशा जर पैशाची असेल कदाचित ती सुद्धा देव पूर्ण करू. सरळ बसा, डोक्यातले विचार बंद करा, सगळे खाली येऊन बसा. छोटे छोटे असे दरोजात वगैरे आपण काही चोर नाही. खाली बसा सगळे. डोक्यातले विचार पहिल्यांदा बंद करा. मोबाईलही बंद करा. तुमच्या हृदयाला थोडंसं मोकळं करा. बॉक्सचा आवाज गेला, बॉक्सचे आवाज गेलेत आणि हृदयापासून कीर्तन ऐका. बॉक्स गेलेत, बॉक्स भोंगे आवाज ते फक्त. हृदयाला जितकं धार्मिक करता येईल, भावनिक करता येईल तसं तसं तुम्हाला कीर्तन समजेल. मी एक तुम्हाला पहिल्यांदा आल्यामुळे एक भेट देतो छानपैकी. बॉक्स लॉस झालेत आणि वर आवाज गेला. हे कीर्तन जर तुम्ही मनापासून ऐकलं, तुम्हाला पुढच्या 1000 जन्मात मी काही सुद्धा कमी पडू देणार नाही याची लेखी हमी आणि गॅरंटी घेतो. नियम आणि अटी पाळू. नियम आणि अटी पाळू. आजच्या कीर्तनाचं स्टेटस आहे, हा तुकोबरायाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायात बोलतोय मी. तुकोबरा हे असे संत आहेत जे जीवनाचं परिवर्तन घडवून आणतात. जग आणि युग हे सतत परिवर्तनशील असतं. सूर्य फिरतायत, पृथ्वी फिरते, वायू फिरतो, जल फिरते, आकाश सुद्धा फिरत असतं.
यथा कावस्थितो नित्यं वाई सर्वत्र गोमहान असं म्हटलेलं आहे. मग जीवन सुद्धा असंच परिवर्तनशील आहे, ते थांबत नाही. आत्ता 9 वाजता मी जे उभा राहिलो तो वेळ आपल्या आयुष्यातून सगळ्यांच्या गेला, रिटर्न नाही येणार, गेलंच ते. 6 वाजता आपण भगवंताच्या नरसिंह अवताराचं कीर्तन केलं. प्रणालीताई गावातलं आहे का? बर, आपल्या मुलगी आहे, छान, टाळ्या वाजवा. आहेत का त्या इथे? खूप छान. नरसिंह भगवंताचा उत्सव साजरा केला. काही लोकांना त्याचं भान नसतं, त्यामुळे ते स्पेशल कीर्तन होऊन गेलं असेल. आज तुम्ही माझ्याकडनं खूप छान आणि सावधपणाने ऐका, वेडेपणाने नाही, भावनेनं नाही. भावना सुद्धा परिवर्तनशील असते, सतत बदलत असते. तुम्ही फिक्स कुठे? मंडपात बसले म्हणजे काय 100% विठ्ठलाची बघताय? नो, नो गॅरंटी. याच्यात काही तिरुपती बालाजीचे सापडतील, काही तुळजाभवानीचे सापडतील, काही जेजुरीचे सापडतील, काही गजानन बाबाचे सापडतील, काही देवीचे सापडतील. एकमत नाही ना आपल्याला, भिन्न भिन्न आहे. मग असं परिवर्तन अवतारामध्ये सुद्धा होत असतं. पहिला अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार बदलत गेले ते. तुम्ही नरसिंह जयंती साजरी केली, कुठल्या युगामध्ये झाली होती ती चालू राहिली, ही गोष्ट खूप आनंदाची. पण ते नाही, आता गेलं ते. एक वेळ होती, इथे राम होते, कृष्ण होते, पांडव होते, कौरव होते, सगळे अवतार होऊन गेले होते. शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते. आज नाही, आता नसतं ते. त्यांचे विचार पाठीमागे राहत असतात, आणि त्या विचाराने आपल्यात परिवर्तन करून घ्यायचं असतं. हे परिवर्तनशील आहे. आणि तुमच्यात परिवर्तन जर होणार नसेल तर मग तुमचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही बदला. सृष्टी तुम्हाला दिवसातून 3 वेळा चिमटे घेते. सकाळ, बदला हो, पहाटच उठलं पाहिजे. 3 वाजता जो माणूस लघवी, संडास, स्नान करून ध्यान धारणा करतो ना, तो 200, 300, 400 वर्ष पण जगतो. चांगदेव महाराज महाराष्ट्रात 1400 वर्ष जगले. ज्ञानेश्वर महाराज आत्ता संजीवन समाधी जसेच्या तसेच आहेत. 22व्या वर्षाचे दंड, गाल, परफेक्ट, कोणाचं ऐकायचंच नाही, ज्ञानदेवा प्रमाण. तुकाराम महाराज अनुरेणूत भरलेले, तुका आकाशा एवढा. परिवर्तन झालं पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही जसेच्या तसे नका राहू. सकाळी सकाळी माणूस बदलून जातो बघा. तुम्ही किती भांडखोर बाई असली तर सकाळी सकाळी शिव्या देत नाही. कधी ती जर द्यायला लागलेत लोक म्हणजे तुला रामाचा पारा कळतो. गुड मॉर्निंग, सुप्रभात, सकाळी सकाळी. सकाळी ताप कमी होतो, बरं वाटतं, एनर्जी येते, पळावं वाटतं. सकाळी जी माणसं व्यायाम करतात ती कधीच आजारी पडत नाही, स्ट्रॉंग असतात, सकाळी शक्ती मिळते. दुपारा माणूस थकलेला असतो, गतिशील, कुणालाच वेळ नसतो. 1 मिनिटात येतो म्हणतो, बोलतच नाही, पळतच असतो सारखा असा. आत्ता कोणती वेळ आहे माहिती आहे तुम्हाला? एनर्जी फ्लो लॉस. आता एनर्जी गेलेली आहे. बघा तुम्ही, मोबाईलच्या कशा काड्या कमी होत्या तशा बऱ्याच जणांची एक अर्धी काडी कमी व्हायला लागली. आता ज्याची काडी कमी झाली पहा तुम्ही, त्याचं डोकं जड पडणार हळूहळू. त्याला असं डोळे नुसतं असं माझ्याकडे पाहणार, असं हळूहळू असं असं करणार. आपण समजून घ्यायचं याला इंडिकेटर लागायला लागले, आता ते पडतंय आता काही वेळाला. आणि असे 11च्या नंतर तुम्ही पडणारच आहे. काय शिकवलं आजच्या दिवसाने आपल्याला? सकाळ जन्मवेळ होता, दुपार तारुण्य होतं, आणि आता म्हातारपण आहे. रोजचं झोपणं हे मरणच असतं, आणि रोजचं उठणं हा जन्म असतो. यालाच भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ म्हणतात. परिवर्तन, बदलायचं बदलायचं. तुम्ही पण बदलून जा, कालच्यासारखे राहू नका. तुमच्या डोक्यातलं सगळं माझ्या कीर्तनात सोडून द्या. जाती पाती, अहंकार, अभिमान, शरीराला पण विसरून जा. कालचं आज नाही, आजचं उद्या नाही, उद्याचं परवा नाही, हे बदलत राहतं सगळं. आज कीर्तन सुरू आहे, काही दिवसांना असं येईल की गावात कीर्तन होतील पण आपल्याला येता नाही येणार. हे चालणार नाही. हे घरातून बाहेरच नाही निघायचं.
मी तुम्हाला म्हणलं होतं टाळी वाजवा, तुम्ही माझं ऐकलं नाही. पण एक दिवशी तुम्हाला जेव्हा टाळी वाजवा वाटत ना तेव्हा तुमचा हात पण नाही उचलणार. ते ताकदच नाही राहणार त्याच्यामध्ये. गेलं ते सगळं, निघून जाईल तुमच्या हातातली ताकद. मी सांगितलंय तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही तुम्ही आवाज उघडला. पैशासाठी लय आवाज काढला, जय श्रीराम. भीतीपोटी देव देव करतात लोक. कशापोटी? हा, नाही तर मग काही भेटन म्हणून देव देव करते. दोन्ही देवाला आवडत नाही. त्याच्यामुळे आपल्या देवदेव सुद्धा वाया जातो. आपली भक्ती पण अशी येडी आहे ना, जे खात नाही त्याचे नैवेद्य करतो आणि जे खाते त्याला 2-2 महिने विसरतो. काय आणून घ्यायची पाळी. बापाला विचारित नाही, माईला विचारित नाही, शेजाऱ्याला बोलत नाही. असली भक्ती कामाची नाही. म्हणून आजचं कीर्तन हे लेखी हमी आणि गॅरंटीचे. वारकरी संप्रदाय मनुष्य जीवनाचं कल्याण करतो. वारकरी संप्रदाय या जन्मातून त्याला देव करतो. वारकरी संप्रदायात देवाची भेट करून देत नाही. वारकरी संप्रदाय त्या माणसालाच देव करतो. त्यासाठी माझ्याकडं नीट ध्यान देऊन ऐकायचं. आणि आजपासून धागे, दोरे, गंडे, उद्या भस्म, जप, तप, अभिषेक असल्या कसल्या भानगडीत पडायचं नाही. राहू, केतू, शनी, मंगळवार, धागे असलं काय पण करायचं नाही. नागबली नाही, सगळं बंद करून टाकायचं. नीट ध्यानात ठेवायचं. हे जग असं आहे, जशी ज्याची अवस्था असते. जग, देव आणि नियती तशी त्याची आपोआप व्यवस्था करत असते. नीट ऐका, ध्यान देऊ. आणि माझ्या शब्दावर पक्क ध्यान ठेवायचं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. म्हणा माझ्या मागे, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. कोणी वरून देव देत नाही, खालीहून काही येत नाही, असं काहीच घडत नाही. जसे तुम्ही व्हाल तसे लोक तुमच्याशी व्यवहार करतील. नियती तुमच्याशी तसं वागन, देव तुमच्याशी तसं वागन. परफेक्ट आहे तुकाराम महाराज. पुन्हा एकदा ध्यानात ठेवायचं, नेहमी नेहमी म्हणत राहायचं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची लोक काय करतात? व्यवस्था. मी तुमच्या ओळखीचा आहे का? नाही. कीर्तनाच्या निमित्ताने मला बोलावलं. मी तुम्हाला हार आणा सांगितलं होतं? नाही. पण माझी कीर्तनकाराची अवस्था असल्यामुळे तुम्ही इतका सुंदर हार घातला, जो की माझ्या लग्नात सासऱ्याने सुद्धा आणला नव्हता. त्या काळात इतके छान हार नव्हते. पण तुम्ही मला इतका छान हार आणला, कारण माझी कीर्तनकाराची अवस्था आहे. म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहून पक्के राहा की जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी काय करतात? व्यवस्था. तुम्हाला त्याचं कौतुक वाटत नाही, कारण तुम्हाला याची भेटच कुठं होती. एक भेटतो लग्नात, दुसरा भेटतो जीव गेल्यावर. मधात काय कामच नाही ना काही. आम्हाला रोज भेटतो, त्याच्यामुळे आम्हाला कौतुक वाटतं याचं. लग्नातल्या हारात आणि कीर्तनातल्या हारात फरक आहे ना. हा प्रेमाने घातलेला हार आहे. हा मला माणूस म्हणून हार घातला नाही. तुकाराम महाराज आमच्या गावात उभे राहिले, तुकोबराय समजून हार घालावा. आणि त्या स्वतःना पण असं म्हणजावं का हा महाराजांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मी अवस्था आहे म्हणून तुम्ही मला हार घातला. पेऊन आलो असतो तो काय काय केलं असतं? लय हाणलं असतं. इतकं हाणलं असतं, इतकं हाणलं असतं, इतकं हाणलं असतं. मग शिकाना, हारही माझ्यासाठी नाही आणि मारही माझ्यासाठी नाही. सुखही माझ्यासाठी नाही, दुःखही माझ्यासाठी नाही. कोणी मित्रही माझ्यासाठी नाही आणि कोणी शत्रूही माझ्यासाठी नाही. मी जसा असेन तसे लोक माझ्याशी व्यवहार करणार आहेत. माझं कीर्तन ऐकून तुम्ही बदललेच पाहिजेत. जर आज बदलले नाही तर या जन्मात तुम्हाला काही संधी नाही. त्यामुळे जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. ह्या पोरांना गुडघेवर केले, त्या पाठीमागच्या माणसांना गुडघेवर केले. का केले? मांडी घालून बसायला अवसान लागत, चहा पिणाऱ्याकडे ते नसतं. म्हणून जशी ज्याची अवस्था तशी त्याची. हा, असं शहाणपणानं तुकोबरायला समजून घ्यायचं. परमार्थ या शब्दाचा अर्थ होतो, नीट ऐका, परमार्थ हा शब्द मराठीत कुठेच नाहीये. भक्ती वेगळी, साधना वेगळी. परम अर्थ याचे दोन अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे आपली किंमत, आणि अर्थ म्हणजे पैसा. जे कळालं असताना आपल्याला किंमत होते आणि आपल्याला पैसाही मिळतो, असे दोन्ही अर्थ लावले तरी तुमचं बरं होऊ शकतं.
त्यामुळे तुम्ही स्वतःत बदल करा, लोकात बदल करायच्या भानगडीत पडू नका. त्यासाठी मी तुमच्याशी छान दृष्टांत देणार, समजून सांगणार आहे. माझ्या शब्दाने तुमच्या डोक्यातला मळ निघून जावा, अज्ञान निघून जावं, वेळ कामात यावा आणि तुम्ही लगेच बदलावेत. कापराला विस्तू लावल्यावर किती महिन्यानं पेट घेतो? मग किती महिने सप्ते केल्यावर हे लोक मांड्या घालून बसतील, विठ्ठल विठ्ठल म्हणतील, न मागता वर्गाने आणून देतील? होत नाही. त्याचे कारण आहे, एका शेतकऱ्याने 10 एकर गहू पेरला, एक गव्हाचं झाड उगवलं नाही. बेजार झालं ते. बायको 2 जण असे रड जाईन, उकरून पाह जाई. त्याचे शेजारी का म्हणजाई, तुमचं पाप बेट्या हो, कसे बी वागताना गहू उगला नाही. कुचक बोलायला लई पक्के असतात लोक. काय म्हणले, तुमचे ग्रह फिरले, काय उगलं नाही. गावातले देव बाप्पा म्हणले जरा काही करा, अभिषेक वगैरे, ग्रह फिरले तुमचे. एक इंजिनियर रस्त्याने चालला होता. ते म्हणले काऊन रडते म्हणून चौकशी करावं. ते म्हणले दादा 10 एकर गहू पेरला हो, एक झाड उगलं नाही. ते शिकलेलं होतं ना. ते म्हणले पाणी कधी दिलं होतं? ते म्हणले पाणी दिलं, पण गावात सप्ताह होता, 7-8 दिवसानं पेरलं. ते म्हणला गडबड नका करू. त्यानं 4ही कोपऱ्याला उकरून पाहिलं, मधात 2-3 बाऱ्या करून पाहिलं. तिकडे नका पाहू बरं का, मला डबल बोलायची सवय. मी इकडं बी पाहतो, इकडं बी पाहतो, इकडं बी पाहतो, थोडंसं उकरून पाहतो. कोण टाळी वाजितं का, कोणाला इच्छा आहे का, कोणावर का झोप आली का. कारण मरणाचे चांगले जेवण झालेले आहेत तुमचे, गार वारा येतो, झोप लागण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे माझी नजर आहे तुमच्यावर की इकडं वरलं हे का, इकडं वरलं हे का. 4ही कोपऱ्याला कोरडच होतं, गहू तसेच पडलेले होते. ते म्हणले काय गडबड नाही, म्हणले आता तुमचं नीट करून देतो. ते लगेच पाय धरले. ओ म्हणले बाबा गहू उगला पाहिजे. ते म्हणले डोळे झाका. झाकले डोळे. म्हणले आता मोटर सुरू करा, सगळ्या शेतात पाणी सोडा आणि मला 4-5 दिवसांनी येऊन भेटा. सगळीकडे पाणी सोडल्याबरोबर 4थ्या दिवशी सगळा गहू उगून आला. शहाणे आहेत तुम्ही. आता याच्यात जादू केली का काही? कशामुळे गहू उगले नव्हते? गहू 2च कारणामुळे उगत नसतात. एक तर त्या जमिनीत ओल नसते, नाही तर मग बियाणं बोगस असतं. अशी 2च कारणं असतात. बरोबर आहे. तसं जर टाळकरी ऐकणारे जर भक्ती करत नसतील तर मग एक तर तुमच्यात ओलावा नसन, नाही तर मग सांगणारा बोगस भेटला असन. बाकी दुसरा काही कार्यक्रमच नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जसं असन तसंच तुम्हाला मिळणार आहे. माझ्याकडून काही मिळण्याची अपेक्षा करू नका. पुन्हा माझ्याबरोबर म्हणा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आता तुमच्याच लक्षात आणून देतो. पोटात होते तुम्ही, तुम्हाला दात नव्हते, मागता येत नव्हतं, खाता नव्हतं. बाई रोजच भाकरी खाती. अगोदर दूध येत नाही, नंतर दूध येत नाही, पण तुम्ही पोटात आल्याबरोबर तुमची दुधाची काय केली व्यवस्था. बाहेर आल्याबरोबर दुधानं माईची तुमची व्यवस्था करून ठेवली. बरोबर आहे. मग तुम्ही जसे जसे बदलत गेले तसे तसे तुमची व्यवस्था केली. तुम्ही शहाणे झालात, चालायला लागलात की तुमची व्यवस्था करत राहतात लोक. शाळेची काय करण्यात आलेली आहे व्यवस्था. लग्नाची काय केली व्यवस्था. कामधंद्याची काय केली. दिवसभर काय सुरू असतं आपलं, नाश्त्याची व्यवस्था. कार्यक्रमात आपल्या तेच सुरू असतं. चहा पाण्याची व्यवस्था, थंड्या बिस्लरीची व्यवस्था, दक्षिणाची व्यवस्था, झोपायची व्यवस्था, साऊंड सिस्टीम म्हणजे काय व्यवस्था, गाणारे वाजवणारे म्हणजे काय, ही सगळी व्यवस्थाच आहे. तुम्हाला काहीतरी ऐकण्याची तुम्ही काय करून घेतली व्यवस्था. असं आता तुमच्या लक्षात आलं. मग आता जसे जसे आपण म्हातारे होऊ तसे तसे आपली व्यवस्था पण बदलत जाते. आलं का लक्षात? मग ही सगळी जशी जशी अवस्था बदलत जाईन तसं तसं नीट ऐकत जा माझ्याकडनं. त्यासाठीचे 2 दृष्टांत. हे दगड आहे ना, दगड हे खदान फोडत होता मिस्त्री. अशी खदान फुटली, धड धड दगड बाहेर पडले. त्यांनी एका दगडाचे हनुमंतराय तयार केले. ठोकून 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 दगडाचे हनुमंतराय तयार केल्याच्या नंतर लोक त्याला दगड म्हणिनात, त्याला काय म्हणू लागले, हनुमान महाराज. 10 लाखाचं मंदिर केलं, वाजवीत आणलं, त्याला देव बनवलं, रोज अभिषेक, गळ्यात हार, जशी ज्याची अवस्था. लोकांना दगडाची पण काय केली व्यवस्था. त्याच दगडाचा एक कोपरा होता, त्याचा काहीच झालं नाही म्हणून तो नारळ फोडायला ठेवला. सक्का भाऊ त्याचा काय ठेवला, नारळ फोडायला. लोक हनुमान महाराजावर नारळ ओवाळायचे आणि त्याच्या डोक्यावर काऊन ते ओबड धोबड होता, त्याचं काही झालंच नाही, तिकडं पाहायचंच नाही.
जसं तुमच्यात आकाराला नको असलेला भाग कीर्तनात काढून टाकला की असलेला देव बाहेर येतो. नको नको काय भाग आहे तुमच्या अंगात ते तुम्हालाच माहिती आहे की तुमचं काय काय चुकतं. नसल्याला काढून टाका, असल्यालाच घ्या की तुमच्या 100% बदल होतो. त्यासाठीचा दुसरा दृष्टांत प्रॅक्टिकलचं. सध्या जाहिरातीचं युग आहे. टीव्हीवरती निरमा पावडर कसं घ्यायचं, कपडे कसं मळ काढितं, ही ती बाई कपडे धुवून दाखवते की नाही. तसं तुकाराम महाराजाच्या माऊलीच्या कीर्तनानं माणसाचं काय होतं याच्यासाठी मी त्यांचा अधिकृत माणूस आहे, ब्रँड कंपनीचा. मी तुम्हाला सुद्धा मी माझं शॅम्पल घासून ओके करून दाखवतो. सोबदार महाराज जराशी ऐकून या, डाव्या हाताला हे ऐकून. आमच्या डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणून बोलतो, बाकी अवमान कुणाचा करणार नाही. पण यांना बोलत नसून तुम्हाला बोलतो असं तुम्ही ध्यानात ठेवा. तुमचं नाव सांगा. सूर्यकांत. नीट आहे का सगळे? बापाचं बब्रुवाहन. आडनाव मादलापुरे. गाव गाव होणार. किती शिकलात तुम्ही? 12वी शिकले का? 12वी झालेले. नोकरी लागले. काय अडचण आली ती 13वीला जायला? नाही, जो माणूस 12वी पर्यंत शिकला सक्सेस झाला. किती मार्क पडले तुम्हाला 12वीला? नाही, हे अवतार जसा असा आला, हे 12वीचा अवतार आहे. आता कसला अवतार आहे तर हे मार्क पाहिले पाहिजेत ना. किती मार्क पडले तुम्हाला? काय तुम्हाला मार्क माहित नाही? हा, म्हणूनच तुम्ही असा वेश घेतला. नीट आहे का बरं का? जर हे खरं सांगितलं, या माणसाला मार्क माहिती नाही, कारण यायला मार्क मिळालेलेच नाही. कारण मार्क जर मिळाले असते यायचं काय झालं असतं ध्यानात ठेव. काय नाव आहे? सूर्यकांत. नाव तो सूर्यकांत आहे. सूर्यकांत या शब्दाचा अर्थ होतो चमकता तारा. आता याने काय काय दिवा लावला बघा. जर हे नीट शाळेत गेले असते, रोज अभ्यास केला असता, ट्युशन लावलं असतं, मायबापानी पुस्तकं उघडून पाहिले असते, मास्तराची भेट घेतली असती, लक्ष जर दिलं असतं, तर ह्या सूर्यकांतला 99% 12वीला जर मार्क पडले असते तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावर या माणसाचा 3 दिवस फोटो आला असता. याला कोण रोखू शकतं? माझ्या पुढे बसलेल्या सगळ्या मुलामुलींना सक्त ताकीद आहे माझी की तुमचं जग तेव्हाच कौतुक करीन जेव्हा तुम्ही अवस्था बदलून प्रकाशित व्हाल. तेव्हा आले असते का नाही फोटो? आणि जर 99% मार्क पडले असते तर गव्हर्नमेंट कोट्यातून हा माणूस फ्री मध्ये एमडी झाला असता. एमडी कळतो ना तुम्हाला? एमडी जर हा माणूस झाला असता तर या मराठवाड्यात ज्याची कुणाची पोरगी एमडी झाली असती त्यांनी सारे गावं सोडून होणारी पकडली असती आणि सूर्यकांतलाच पोरगी दिली असती. आता नाही हो करता. आता कसली एमडी फिमडी आली, आता आहे ती सांभाळा. या माणसाला सुद्धा एमडी पोरगी भेटली असती, कोणीच अडवू शकत नव्हतं. फक्त हे एमडी व्हायला पाहिजे. ओके, मग नवरा बी एमडी, बायको बी एमडी, तर यांचं उदगीर मध्ये 1 एकरचं 3 मजली हॉस्पिटल राहिलं असतं. हाच माणूस आहे तो, हा काचात बसला असता, एशीत राहिला असता. एशीत म्हणजे गावातल्या नाही, एअर कंडिशन मध्ये. या माणसाला भेटायला जायला 400 रुपयाची पावती अगोदर फाडावं लागली असती. मीच येतो, जर असं काही दुखलं असतं तर हा माणूस मला भेटायला 400 रुपये भरावे लागले असते. हे मी आता यांना बोलतो, हे मला काय बोलले असते माहितीये का? झोप झोप, कुठं दुखतं? तिथं दुखतं साहेब, इथं खरखर खरखर कागद लिहिला असतात, ते 1 मिनिटात काढून दिला असतं बाहेर. तिकडच गोळ्या घे, सिस्टर समजून सांगते. तोच माणूस आहे. नीट आहे का तुम्ही? हे परिवर्तनाचं कीर्तन आहे. ढोंग नाटक बंद करा तुमचे. हा माणूस जर करेक्ट शिकला असता तर याला सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण हात लावला तर 400 रुपये पर माणसाचे आले असते.
अंगाला हात लावला की 400, अंगाला हात लावला की 400, बाईच्या लावा, लेकराच्या लावा, माणसाच्या लावा, 400 रुपये आले असते. डॉक्टरला आहे का आमोशा? तुमचे कान बधिर तर नाही झाले ना? जी लोक शिकलेली आहेत त्यांना आमोशा पौर्णिमा आहे का? तुम्ही अजून कसे लिंब नारळ उद्या काय काय करता? डॉक्टरच्या दवाखान्याला आडवे बाहुले आहे का? त्याला आमोशा पौर्णिमा भीती वाटते का? मंगळवार कळतं का उद्या आमोशा आहे? असं काही नसतं त्याच्या जीवनात. आमोशा असो का रात असो, हात लावला की 400, डिलिव्हरी सिजर त्याला झोपू देणार लोक. नीट आहे का? सत्य प्रॅक्टिस करून दाखवतो. हाच हात आहे या माणसाचा. माझ्या अंगाला हात लावला, 400 रुपये माझ्याकडून घेतले असते. हाच माणूस आहे. आता ह्या माणसाला म्हणा फक्त तू कीर्तन झाल्यावर कोण्या बाईच्या अंगाला हात लाव, याचे दोन्ही हात जर नाही तोडे लोकांत, मग मला विचार हे किती सूर्यप्रकाशा इतकं खरं हे सूर्यकांत की शिकलेल्या माणसाने अंगाला हात लावल्यावर 400 रुपये घेतो आणि एका माणसाने जर चुकीचा हात लावला तर त्याचे रस्त्यात हात तोडीत येत. हे जर तुम्हाला समजत असन तर सगळे सोंग ढोंग बंद करा, काही कामाचं नाही. कोणताच मार्क न पडल्यामुळं या माणसाला नीट हरिपाठ येत नाही, नीट काकडा येत नाही. कोण माणूस चोपदार होतो तुम्हाला माहिती आहे का? ज्याला काही येत नाही तो चोपदार होतो. या जर पक्वा झाला असता एकदा चोपदार झाला नसता. याला जर चाली आल्या असत्या एकदा चोपदार झाला नसता. याला जर बोलता आला असतं एकदा चोपदार झाला नसता. याला काहीच येत नाही, फक्त देव आवडतो. काय देव? इमानदारीनं देव आवडतो. म्हणून ही काही डिग्री नाही. तुम्हाला कोणी सांगितलं चोपदार व्हायचं? कोणी नाही सांगितलं. हे म्हणले, कोण म्हणलं? नितीन एकदा तरी चोपदार झाले का? ते हुशार आहे. अरे ज्याला काही येत नाही, तुम्ही पहा चांगले चांगले भजने आहे ना. आता हे हुशार सूर्यकांत महाराज, जमदाग्नी महाराज, याच्या पुढे माईक ठेवले तुम्ही, याला हजारांनी पैसे देणार. हे बाकीचे काही चोर आहे अशातला कार्यक्रम. भजने असे चॅप्टर असते, साऱ्या रात भजन करते आणि ज्याला काही येत नाही हो त्याच्या डोक्यावर टाळ पकवाजाचं वजन देतात. काय सांगा नितीन, पाप लागन तुम्हाला या माणसाला चोपदार केलं. त्या वास्तविक पाहता तुम्ही चोपदार व्हायला पाहिजे होते. मी तुमचं पण दाखवतो काय होईल ते. आता मला सांगा, या माणसाने इतका आव आणलाय सजण्याचा, त्याला हद्द राहिली नाही. हा माणूस नवरदेव. मंडळी, अवस्था इतकी खराब आहे की 7 दिवस उभं राहिल्याच्या नंतर सगळ्याचे पाकिट दिल्या जाते, पण चोपदाराला 2 घंटे उभा राहावं लागतं. तुम्ही दखल घेत नाही. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. शाळा शिकला नाही हा माणूस, नाचतो राव. काय सांगावं मी, आता पाहिला असा 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 कायच उपयोग नाही होणार. आता तुम्ही सांगा धर्मकीर्तन आहे. इमानदारीनं सांगा, या माणसाने टाइम वाया घातला. आता भारतात अशी एखादी नदी आहे का, कुंड आहे का, की या माणसाला त्याच्यात बुडील्यावर हा पुन्हा डॉक्टर होऊ शकतो? असा एखादा उपवास आहे का? सांगा, मी याला धरायला लावतो, त्याच्या बायकोला धरायला लावतो, निरंकार धरतो 12 महिने उपवास, काही बदल नाही होणार. काही अभिषेक आहे एखादा, कायच उपयोग नाही, काय पण होणार नाही. आता कायच होणार नाही. फक्त शोभा, नाटक, सोंग आणि ढोंग जगण्याचे दिवस काढणं चालू आहे तुमचं. फक्त सगळं खोटं, बनवा बनवी, नाटक, याला खोटं त्याला खोटं, कपडे घालायचे, सोंग करायचे, आतून सगळं जीवन पोखरलेलं. अंतकरणात प्रेम नाही, दया नाही, भावना नाही. नुसतं बनवा बनवी बनवा बनवी बनवा बनवी असले नकली जीवन जर तुम्ही जगत असाल तर मी एकट्या सूर्यकांतला बोललो नाही. लक्षात ठेवा, ज्यांच्या शाळा हुकल्यात त्या दिवशीच पाप लागले ह्या माणसाला. काय लागलं? पाप लागलं, शाप लागला, सत्यानाश झाला. आता काही होऊ शकत. आता किती सोंग आणि ढोंग केले तरी पोट सुद्धा भरणार नाही. संधी गेली. बघा, ज्याची ज्या माईचं लेकरू आहे काय त्याला बुक्के घाला तुम्ही घरी गेल्यावर. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. तुला लघवी आली का तिकडे जायचं होतं, काऊन उठला मग तो? ते पाहतो मोबाईल खेळतोय. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. बैस खाली, बैस नीट बैस. माय तो द्वंदा नाकात बोट घातले. माझ्या समोर असं चालत नाही. तुझी बहीण इंजिनियर झाली, तिला पाहायला जर पुण्याहून पोरग आलं, तू मधातच घुसला जर म्हणला मामा
कोण्या गावाचे तुम्ही? अरे सोयरीक बिघडून जाईल. ते पोरग म्हणून एकाच फॅक्टरीचा माल दिसतो. तर उदगीर लोक उभा राहायचा नाही. त्याच्यामुळे नीट बसायचं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची कायच उपयोग होणार नाही. पडाना पाय आता कौरक जाहिरात करून घेता. ठेवा दक्षिणा. दक्षिणा देऊ शकत नाही. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. हा तुम्हाला कोणी चोपदार केलं होतं? हा त्याला वडा आता इकडे त्याला काढा. मी त्यांचं पण करून देतो. नाही काय करत नाही, काय करत नाही. उचला, उठा उठा. बघा तुम्ही साध्या भोळ्या माणसाची इतकी बेजारी केली. या इकडे. नाही पाय आता नाही पडायचा. उभे राहा. हा शिकलेले व्यवस्थित बोलते. काय नाव आहे? काय? सचिन सुभाषराव चौधरी. तुम्ही किती शिकलात? अभिनंदन. काय करताय मग? महिन्याला किती कमवता? महिन्याला लाख. मी 5 लाख दिले तर सोडून द्या. 1 लाख कमी तर मी 5 देतो ना. माझ्या संप्रदायात तशी ताकद आहे. काय नाव आहे तुमचं? सचिन. बघा मी यांचं काय करणार. यांना एक 5-6 महिने गायब करणार. ते केस वाढवून घेणार, दाढी वाढवून घेणार. या माणसाचा चेहरा ढेरी चितकी व्यवस्थित आहे. यांचं नाव बदलून टाकणार. यांचं नाव ठेवणार श्री श्री. काय नाव आहे? सच्चिदानंद स्वामी सरस्वती उत्तराखंड हरिद्वार. असंच असतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बदलून टाकणार या माणसाला. हा याच पुण्य लागन ना आता. काय करू यायचं? श्री 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 3 श्री लावू. 3 श्री म्हणजे 3 बायका नाही. हाय तिला सांभाळा. पदवी येते. श्री 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 सच्चिदानंद स्वामी सरस्वती. इकडं आणणार नाही मी यांना. तिकडंच नेणार. आणि जिकडं माझं कीर्तन असतं का यांना बलिणार. तिथं पलंगावर बसवणार. यांना काही पाठ करायचं नाही, काही अभ्यास करायचा नाही. यांनी नुसतं हसायचं, वर हात करायचा. यांचा फक्त दर्शन सोहळा ठेवणार. कोणता सोहळा? दर्शन सोहळा. डेरी गिरी दाढी गाल बिलाशे मोठ हे ते आले की भगवेगळे कपडे, पायात खडावा, क्वाटवर बसून ठेवणार. आणि मी सांगणार हे सच्चिदानंद स्वामी सरस्वती उत्तराखंड हरिद्वार हे आता पृथ्वीवरचे सगळ्यात पवित्र साधू, सगळ्यात तपस्वी साधू आहे. काय कळतं लोकांना? ढेकळं. हे आपल्या गावात होणारीत पहिल्यांदा आले. हे भाग्य तुमचं सगळ्याचं. असला साधू नजरी पडणार नाही पुन्हा. ह्या बाबाची इतकी ताकद आहे. जर तुमच्या विहिरीला बोरला पाणी नसेल तर 51,000 रुपयाचं नारळ घ्या. नारळ फोडल्याबरोबर तुमचे बोर वाहू लागतील. इतकी ताकद आहे बाबांची. लोक घेणार. असे पैसे नाही देणार लोक. ज्याला पाणी नाही ते सगळे मरत येणार. बाबा पाणी द्या, बाबा पाणी द्या. तुम्ही फक्त हात वर करायचं, बोलायचं नाहीच. तुम्ही बोलायचंच नाही. तुम्ही फक्त बारीक हसायचं. बायाजवळ हात अलाउड करायचं. बायाला एंट्री नाही म्हणायचं. बाया लांबून, बाया लांबून. बाबा मोठा आहे. बाबा कसा आहे? मोठा आहे. जर कुणाच्या सोयरिकी होत नसतील तर तुम्ही आमच्या बाबाचा प्रसाद घ्या. लगेच सोयरीक होणार. जर ज्याचे लग्न होऊन जर पाळणा हल्ला नसेल 10-20 वर्ष तर या बाबात इतकी ताकद आहे. 51 रुपयाचं नारळ घ्या तुम्ही, 51,000चं लगेच पोरग होणार. काही बोलायचं नाही. तुम्ही गाप राहायचं. जर कोणी म्हणलं सरपंचासारख्या नाही की बाबांनी 2 शब्दाचं प्रबोधन करावं तर मी सांगणार ना. बाबा अखंड मौनात असतात. कारण हे बोलले की हानला समजायचं. तुम्ही बोलले की सगळं उघडच पड समजायचं. तुम्ही बोलायचंच नाही. मी सांगणार हे बाबा कधीच बोलत नाही. हे बोलले तर मंडप पेटन. तपसलंय मोठं आहे ना, गावाला आग लागल. मग कशाला बोलायला होती? आणि मग सगळे पैसे आले की गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर अर्धे करून घ्यायचे. असे रोज 5 लाख रुपये कमवण्याची जबाबदारी पण बाबा बोगस करणार. कोणता करणार? हा बाबानं बोलायचं नाही. बाबा बोलला की लोकांना हाणला समजायचा. पडा पाया
ठेवा दक्षिणा, दक्षिणा ठेवा. असं 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 आहे ब्राह्मणाचं. हां हां, भक्कम ठेवा, मोजू नका, मोजू नका. चिकट माणूस. तुम्ही महाराजाला कीर्तन झाल्यावर दक्षिणा देता का? भर कीर्तनात, कीर्तन झाल्यावर. गायका वादकाला कीर्तन झाल्यावर. जशी ज्याची अवस्था. असे सुंग डोंग करून लोकांना पैसे काढे. माणूस चिकटच आहे खरं तर. तुम्ही लय मोठ्या नोटा द्यायला पाहिजे होत्या, पण दिल्या नाही. ऐकून घ्या, असं जग बोलीत असतं आपल्याला. तुकोबरायाने आपल्याला हा अभंग आणला त्याच्यासाठी. आणि काय सांगितलं? नका जाऊ आडाराने, ऐसी गरजाती पुराणे. हो ऐसी गरजाती पुराणे, ऐसी गरजाती पुराणे. आपल्या गावामध्ये दूध काय लिटर मिळतं? मला बोलायचं, गप नाही बसायचं. 50 रुपये. आणल्याबरोबर थंड असतं की गरम? गरम दूध येतं. थोडं गरम असतं. बरं. गोड असतं की आंबट? गोड असतं. जर त्याचं दही करायचं असलं तर आपण त्याला तसंच ठेवतो का गरम करतो? का बरं? थंड्या दुधात इरजण नाही चालत? मोठ्यान बोला. थंड्या दुधात इरजण नाही चालत. टाकलं तर बळजबरीनं, बळजबरीनं टाकलं तर काय होईल? दूध नासन ना. दुधाला गरम केल्याशिवाय जसं विरजण पडत नाही, तसं तोंड उघडून भजन केल्याशिवाय तुम्हाला काही बोध होणार नाही. बोधच नाही होणार, कळणारच नाही कीर्तन. आणि बळजबरीनं ऐकलं तर विषय संपला. नासन. मलाच नाव ठेवतील ते. ज्या अर्थी तुम्ही कुण्या अभंगाला नाव ठेवाल, संताला नाव ठेवाल, सत्याला नाव ठेवाल, त्या दिवशी तुम्ही नाचले. दूध हे 50 रुपये लिटर आहे. त्याचं काय करायचं मी आता सतीशराव सारखं करून दाखवतो तुम्हाला. दूध आणलं तेव्हा ते 50 रुपये किमतीचं होतं. पांढरं होतं, थंड होतं. मी त्याला गरम केलं. रात्री 9 वाजता त्याच्यात विरजण घातलं. बघा बरं, सकाळी 5 वाजता जाऊन पाहिलं, 5 घंट्यात त्याचं सगळं बदललं. हो, ज्याला लोक दूध म्हणत होते त्याला सकाळी स्पष्ट बोला मस्त दही झालं. जे चुलीवर उकळत होतं ते गाडग्या शांत झोपलं होतं. जे पाण्यावानी होतं ते जरा स्ट्रॉंग झालं होतं. जे 50 रुपयाला आणलं होतं ते 80 रुपयाचं झालं. याला किती वर्ष लागले? मग तुम्हाला देव भेटायला अजून किती कीर्तन सांगावं लागतील मला? तुम्ही बदलत नाही. तुम्ही नाही बदलले तर दुसरं कोणाचंच नुकसान होत नाही. त्या दुह्याचंच फक्त दुधच नासत, गाडगं नासत नाही. तसं आपली वागणूक बिघडली तर गाव नसतो काही होत, आपलं स्वतःचं फक्त नुकसान होत असतं. म्हणून नीट म्हणायचं, जशी ज्याची अवस्था तशी त्याची. आता मी दुधामध्ये त्या दह्यामध्ये विरजण रवी घालणार. तिकडं पाहायचंच नाही. तुमचं डोकं आणि माझे शब्द, माझे शब्द जसे तुमच्या डोक्यात फिरतील. तुम्हाला जर कीर्तन कळालं तर लोणी निघन, नाही कळालं ताक. ताक जर निघालं तर आंबटखट पुळूक पाणी गाडग्यामध्ये ठेवणार. भाव सांगा, फुकाट 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 फुकाट. लोणी निघालं तर पांढरं शुभ्र मऊ मऊ टेस्टेड स्टीलच्या डब्यात. जशी ज्याची अवस्था. एकाच पोटातून 2 गोष्टी काढल्यात. एकाला स्टीलच्या डब्यात ठेवलं आणि एकाला गाडग्यात ठेवलं.
एक आंबट आहे ती एक एकदम बेस्ट आहे, एक फुकट आहे ती एक 400 रुपये किलो आहे. समजून घ्या जशी ज्याची अवस्था. त्या बाईनं त्याला तसं तशा पद्धतीनं ठेवलं. बरं तूप काढायचं असलं तर ताकातून का लोण्यातून? ताकातून नाही निघायचं का? ताक पेल्यावर काय होतं बरं? सुस्त. काय होतो माणूस? सुस्त सुस्त, नुसत्या झोपा घेतो, काय करत नाही. लोणी खाल्लं की पहिलवान होतो. लोणी जर गरम केलं तर त्याचा पांढरेपणा जातो. काय जातो? तस तिकडे नका पाहू लोण्याकडे. तसं आपल्या अंगातला पांढरेपणा गेला पाहिजे. पांढरेपणा म्हणजे अहंकार, गर्व गर्व गर्व, लय पांढरेपणा आहे आपल्याकडे, दबतच नाही कोणाच्या बापाला. तुकोबराय सांगतात देव व्हायला काहीच करायची गरज नाही. अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला हो अभिमान गेला मना अभिमान गेला सगळ्या म्हणा अभिमान म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका अभिमान सुखासुखी नाही. लोण्याला पातेल्यात टाकल्याच्या नंतर त्याला भयंकर त्रास सहन झाला, करावा लागला. इस्तू घातला, त्याच्यातून फोड फुटले, आग झाली, पांढरेपणा गेला. पांढरेपणा गेल्याबरोबर मला सांगा लोणी कसं दिसायला लागलं? पिवळं सोन्यावाने, चव अतिशय गोड, बसण्याची जागा काचाची भरणी, भाव 1000 रुपये किलो. सज्जन हो, शहाणे असाल तर सत्य समजून घ्यायची तयारी ठेवा. 50 रुपये लिटरना दूध आणलं होतं, पण योग्य माणसानं जर त्याची प्रोसेस केली तर 50 रुपयाचं आम्ही 1000 रुपयावर घातलं. पण ज्या दिवशी त्याचं तूप झालं त्या दिवशी सारा जमाना जरी विरोधात गेला आणि खालच्या वर्गानं म्हणजे ताकाना, दुधाना, दह्याना अशा रात रात मिटिंगा घेतल्या तरी तुम्हाला सांगतो तुपाचं जिंदगीत दही होत नाही, तुपाचं कधी लोणी होत नाही, तुपाचं दूध तर होतच नाही, तुपाचं ताकही होत नाही. कीर्तन ऐकताय ना माझं? तसं तुमचं मन आहे आत ते आंबटखट आहे. कशात 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 जाऊन फिरून 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 घाण झाली त्याची. तेच मन जर नामात टाकलं तर तुमचं मन बदलू शकतं. आणि एकदा का नामाने तुमचं मन नाममय झालं ना, एक सांगतो तुम्हाला, दुनिया किती जरी बिघडली तुम्ही पुन्हा कधीच खाली येणार नाही, याचा सिद्धांत आहे माझे तुकाराम महाराज. हजारो वर्ष झाली माझ्यासारखी कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आली तरी म्हणावं लागन तुका म्हणेच. ही त्या अवस्था साधनेची असल्यामुळे तुकोबरायने देवाला सांगितलं तू आनंद स्वरूप आहे,
सत्य स्वरूप आहे, नित्य आहे, अखंड आहे, आत आहे, बाहेर आहे. मरक्या शरीराचं काय घेऊन बसलात पांडुरंगा? मला तसं कर अभंगाच्या. कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल मागे माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा सुरत से, चित्त पांडुरंगा सुरत से, आठवणी देह पाया ते नित्याला, आठवणी देह पाया ते देव होताय तर देव भजनानी, पण भजन तसं असलं पाहिजे. अहंकार विरहित, प्रेम भरीत, त्याला वेळ नसला पाहिजे भजनाला. तुकोबरायाच्या आणि आपल्या भजनातला फरक पहा कसा आहे. आपलं सगळं टायमिंगवर चाललेलं आहे, वेळेच्या आत वेळेच्या आत वेळ. महाराजांचं भजन सांगू. रात्र न कळे, कंटिन्यू, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. दीन रजनी हाती धंदा, 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 बदल करा शरीरामध्ये. ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसलेले. आता योग्यांचे राजे ज्ञानेश्वर महाराजांनी नासक शरीर म्हणून शरीर टाकून दिलं, फेकून दिलं, त्याग केला का नाशक्या शरीराला अविनाशी केलं? नीट बोला बरं. ते आत्ता तसेच्या तसे बसलेले. ज्ञानी माणसं काहीच वाया जाऊ देत नाहीत, शरीरालाच अमर केलं. तुम्हाला समजलं पाहिजे. जपा याला पहिल्यांदा जांभळ्या द्यायला लागला माझ्या समोर. एक जशी ज्याची अवस्था, खाल्लं मेल्याना मरणाचं, लागल्या झोपा यायला त्याला, त्याचा दोष नाही. तुकाराम महाराज हुशार आहेत. ज्ञानेश्वर महाराज आत्ता संजीवन समाधीत आहे, पण तुकाराम महाराजांनी विचार केला कधीतरी पृथ्वीचा जर नाश झाला तर आळंदीचा होईल, आणि आळंदीचा झाला तर समाधीचा होईल. तुकाराम महाराज अतिशय सावध झाले. त्यांनी देह खालीच ठेवला नाही. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली आणि देहासहित वर गेले. मग तुकाराम महाराजांना नासका म्हणून शरीर फेकून दिलं का संघ घेऊन गेले? नीट बोला. 100 रुपयाच्या चपला नाही तुमच्या मांडी खाली घेऊन जर कीर्तन ऐकता तर याचा अर्थ चपला आवडत आहे तुम्हाला. कीर्तन कमी चपला जास्त. आलं का लक्षात? जर चपलात तुमचा जीव आहे तर तुकोबरायाने शरीर सुद्धा अनुरुनिया थोकडान तुका, म्हणून शरीराला जपा. याची अवस्था वाईट करू नका. जपा याला हे लय भारी आहे. तुम्हाला याचा परिचय करून देतो. सरळ बसा माझ्याकडे बघा. ही वरची शेंडी आहे ना, याला अंटीना म्हणते. सगळ्या बातम्या याच्यावर येत्या. म्हणून ब्राह्मणाच्या पोराला लंबाल्या शेंड्या असतात. जसं चॅनल लंब तसे चॅनल जास्त दिसते.
तुम्हाला आठवतं काय 15-20 वर्षापूर्वी कसा अँटिना होता? एक लंबी काडी होती, तिला आडव्या काड्या होत्या, ब्लॅक अँड व्हाईट TV होते, एकच TV गावात असायचा, सगळा लोक येऊन बसायचे, रामायण सुरू असायचं, रामायण रंगात यायचं, TVत राम दिसायचे, अँटिन्यावर वाननेरू जायचं, वानर अँटिना फिरायचा, अँटिना फिरला की राम गायब, TVत काय यायच्या? हां, तिकडं नाही पाहायचं आता. तुमचं डोकं जर नीट राहिलं तरच राम होणार आहे, तुमचा आराम मिळणार आहे. तुमचं का डोकं फिरलं की काय तिकडं पाहायचंच नाही, तिकडं काही आहे नाही. त्याच्यामुळे इतकी जागा ले शेप ठेवायची. देवबाप्पा आहे का कोणी इथं? लय डोके त्यांची भारी. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तुपा पुन्हा खरान मस्त राहणार, त्रास करून घेणार नाही. आपले मराठ्याचे, वंजाऱ्याचे, धनगराचे, माळ्याचे पोरं ते एका ठिकाणी येतच नाही. बसले तर नीट बोलत नाही कधीच. आपले पोरं कधी म्हणते का शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी? असं नाही म्हणत. मग काय म्हणते? ए त्या मायच्या कधी आहे डुकरा आहे कडू ए हेंद्र्या. अरे अरे अरे, कसे डॉक्टर होतील, कसे इंजिनियर होतील, कसे वकील होतील, कधी ऑफिसर होतील, कधी चांगल्याच्या. अरे याला फक्त भांडणं करता येते, मरणाच्या मारामाऱ्या करते तर अर्ज लिहायला त्याच्या जवळ जाते. जे लोक भांडणं करते याला अर्ज लिहिता येत नाही, आणि जे अर्ज लिहिते ते कधीच भांडणं करीत नाही. हे कळालं तर शंभूराजे कळाले तुम्हाला, शिवाजी महाराज कळाले तुम्हाला, ताकद कळाली तुम्हाला. शिव कल्याण राजा आहे म्हणून पहिल्यांदा डोकं सेटअप ठेवा. याच्यात डॉक्टर भरलेला, याच्यात इंजिनियर भरलेला, याच्यात पंतप्रधान आहे, याच्यात राष्ट्रपती आहे, याच्यात MD सगळे डॉक्टर, याच्यात चोर आहे, याच्यात डाकू आहे, याच्यात फालतू आहे, याच्यात सिंदळ, सगळं काही याच्यातच आहे. तुमचं फक्त जसं फिरन तसं. तुम्ही पाया एखाद्याचं फिरलं की चप्पलच नेणार तो चोरून, कीर्तनातून नेणार. काऊन नेणार? त्याची माय चोट्टी, आजी चोट्टी, आज्या चोट्टा, त्याचा बाप चोट्टा, त्याची माय चोट्टी, त्याचे खानदान चोट्टी. त्याचे डोके फिरले. काय फिरले त्याची? हा, डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या. आनंद शिंदेने शिव्या दिल्या आणि सगळ्या लोकांना नाचवलं. आपलं डोकं रॉंग झालं. त्याच्यामुळे इथं झाकून ठेवा याला. या जे टोप्या घातल्यात ना, हे मुद्दाम आंटीने झाकून ठेवलेले आहेत. कारण उघडे ठेवले तर चिमण्या कावडे लागवी संडास करण्याची शक्यता असते, म्हणून झाकून ठेवा. याला मेमरी म्हणतात. मेमरी सगळं याच्यातच बसलेले आहे. गाणे सगळं याच्यात आहे. नशीब, बायको, पाप, पुण्य सगळं दैव असं हाणतंय मानून आहे. दैवात नाही, नशिबात नाही, इथं बसलेलं आहे. हे कॅमेरे येते. हे काय करतं? हे शूटिंग करतं आणि हे रेकॉर्डिंग करून ठेवतं. आणि या दोघांचं बटन बिंबीत आहे. इथं काही नाही, इथं नुसती खिडकी. हे पाहते कोण कामाचे, कोण चांगले, जे आवडतं का त्याला बिंबित करते, जे आवडत नाही त्याला काढून टाकीते. हे चार्जरचं प्लग आहे. प्लग बॅटरीचा इथून सप्लाय जातो असा. जशी बॅटरी तसं चार्जिंग. पहा तुम्ही आता काय शांत जे माणसं आहेत ना, त्याची मस्त चार्जिंग होती. मस्त लगे अगदी मोबाईल असा हँडसेट भारी दिसतो. जैना गुटखा खाल्ला, दारू प्याल्या, सिगरेट खाल्ल्या, कुठं तोंड घातली, निंदा केल्या, त्याचं ते पलक खराब होतं. मग त्याचं पार्किंग होतं. आपण असं समजायचं की हे कामाचं नाही कार्यक्रम. हे स्क्रीन आहे, स्क्रीन. त्याच्यामुळे हसत राहा असे मस्त. इथं काही नाही बरं का. पावडर लावण्याच्या भानगडीत पडू नका. बिंबीत असतं, बिंबीत हसू. आपल्याला पहा जेवायच्या टायमाला आपण पंक्तीत आपल्या माणसाला जागा धरतो. इकडे इथं वेस. मग हसू येतं आपल्याला. आपला हात धुवायला गेला आणि दुसरा बसवतो, मग नाही हसत तुम्ही. ओट त्या बापाची जागा आहे का? म्हणजे इथं काही नाहीये. पोटात हसू असलं तरच हसू येतं. काही माणसं इतके बेकार कुठंच हसत नाही. टीव्हीत नाही, तमाशात नाही, लेकरा बाळात नाही. जर कोणाच्या घराला आग लागली तरच हसला तर हसला. इतका पांढरा, त्याला हसू नावाची सिस्टीम नाही. हसत राहा मोकळं ठेवा. या पडतीन गेल्या हसल्या. जाता हसल्या. हसत जायचं. काय जायचं? हा, मस्त राहायचं. असं हसत राहायचं. काही टेन्शन नाही, काही येत नाही संग. आपण मस्त का हसायचं? कोरोनात गेलो नाही म्हणून हसायचं. काय सांगावं, अजून काय आणते सरकार काही माहीत नाही. त्याच्यामुळे आपल्या हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा. हां, हे स्पीकर आहे. हे मी तुम्हाला आता ॲक्शन करून दाखवतो. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. नीट पहा माझ्याकडे, म्हणा माझ्या पाठीमागे जय श्रीराम. आता मी पहिल्यासारखा राहिलो नाही. आता माझ्यात बदल झाला आहे. मी कोण दिसायला लागलो तुम्हाला? आता पटपट बोला. बुवा, बाबा, साधू, संत तसं काहीच नाही माझ्याकडे. मी फक्त ॲक्शन केली. अशी हात केला की माणूस साधू होतो, तोच हात असा केला की माणूस नेता होतो. जशी ज्याची अवस्था त्याच्यात पुन्हा बदल केला, लगेच माणूस वेगळा होतो. बोटात पण लय गडबड आहे.
पैसे बुडाले. असं केलं की इशारा होतो, असं केलं की मार होतो, असं केलं की हानी नव्हतं. हा हात डोक्यावर ठेवला तर कल्याण होतं, कपाळाला लावलं तर वाटलं होतं, डोळ्याला लावला तर रडू येतो, गालाला लावली तर प्रेम होतं, वारकाना लावला तर दाढी होती, मायना लावली तर माया होती, बायकोनं लावला तर वासना होती, दुसऱ्यानं लावला तर पाप लागतो. असं केलं तर चिमटा होतो, असं केलं तर नखरा होतो, असं केलं तर अमंगळ. हे काय माळ आहे का? नाही ना. मग सरका बाजूला, सरका सरका सरका. असं केलं की चुप, आवाज करायचा नाही. असं केलं की तुम्ही काय करा, मला सकाळी टेस्ट करा, मला तर वेळ नाही, कमी वेळ आहे माझ्याकडे. काय करा, मी खरं बोललो का खोटं बोललो उद्या लगेच टेस्ट करून घ्या. मग आपल्याकडे उधार बिधार काय नसतं. काय करा, उद्या सकाळी कोणाच्या तरी घरापुढं उभं राहा, 7-8 वाजता त्या घरातून माणूस बाई कोणी आली का तुम्ही फक्त नुसतं असं करायचं. तुम्हाला 5 मिनिटात बुक्का, नारळ, प्रसाद मिश्र नुसता लगेच यार. असा हात केला की गुन्हा दाखल होतो, इथं हात लावला की गुन्हा दाखल होतो. असे हात केले की अभिमान होतो माणसाला, असे हात केले की स्वाभिमान होतो, असा हात केला की व्याकुळ होतो, असा हात केला की उदास, असा हात केला की नखरा होतो, इथं हात फिरले की समाधान होतं. तुम्ही पहा लोकांच्या घरी जेवल्यावर माझ्याकडे काय भजी होते, बापरे काय भाजी होती, काय भाजी होती, काय भाजी होती. समाधान झाले की माणसं डिरीवर हात फिरत होते. आणि ज्या घरी खाल्लं त्याच घरी बेईमान झालेले लोक, शुरवान माणसं असं करत असते, दुखण्याले माणसं गुडघ्याला हात लावत असते, भाविक पायाला पडत असते. असे हात केले की माणूस विठोबा होतो. याच्यातला एक उचलला की नाचा होतो. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. म्हणून पक्क लक्षात ठेवा, आता आंब्याचं सीझन आहे सध्या. असा हजारांना मोर येतो, लाखाने येतो. खरंच त्याचे आंबे होते सगळ्याचे? नाही नाही, वाऱ्या वावदाना लय पडत येतं. अशी लय गर्दी असते कीर्तनाची, डोळ्यात पाणी एखाद्याच्याच येत असतंय, हृदय दाटून एखाद्याचंच येत असतंय, रडू एखाद्यालाच येत असतं, बाकीचे ते इनुदोकडंच जात असते. सध्या तर असलं कीर्तन, कारण असलं काही धिंगाणा सुरू झाला आहे तुमचा बी. तुम्ही ते यूट्यूबला पाहून कीर्तनं घेता, ते साड्यावरचे फोटो पाहून कीर्तनं घेतले नाही पाहिजे. तर जुन्या काळात बाया नाट्या घ्यायला जायच्या ना, तर पदर घ्यायच्या, अशा चोळायच्या, खात्री करायच्या आणि मग नाटी घ्यायच्या. आता जमानाच असा आला आहे की त्या बॉक्सवरच अशा भारी भारी बाया दाखवितात की बाया उघडूनच पाहत नाही, बॉक्स घेऊन येतात आणि मग पहिल्याच पाण्यात पटकर होतं. तसं लोक यूट्यूबवरून कीर्तन घेतात, कीर्तन पडतं मग महाराजाला नाव ठेवते. आम्हाला कधी नाव ठेवायचं नाही. महाराजाला खबरदार जर कोणी नाव ठेवलं तर कोणताच महाराज बिगर बोलवल्याचा कोण्याच गावात जात नाही. तुम्ही शहाणे लोक आहेत. 100 रुपयाचा भाजीपाला घ्यायला गेल्यावर तुम्ही मेथीची जुडी खालीवर करून घेता, वांगे 20 रुपयाचे पाहून घेता, खिडकी फेकून देता, टमाटे निवडून घेता, बटाटे निवडून घेता. मग 10-12 रुपयाची भाजी जर निवडून घेता तर 15-20 हजार रुपये देताना तुमचे डोळे मग जरा उघडे ठेवले पाहिजेत ना. आपण काय आणायला लागलो, त्याचं अधिष्ठान काय, त्याचे गुरु काय, त्याचं राज्यात काम काय, वारकरी संप्रदायात महत्व काय, हे सगळं पाहिलं पाहिजे ना. म्हणून नावं ठेवायची नाही. आणि कुणाच्या क्लिप फिरत असतील ना, तुम्हाला खात्रीने सांगतो तो माझ्या संप्रदायाचा मालच नाही. आमची माणसं बोगस नाही, बोगस माणसं आमच्यात आली त्याला आमचा नाईलाज आहे. आणि सगळ्या क्षेत्रात बोगस आहे. तुमच्या काय सगळे मेंबर ओरिजिनल असते काय? सरपंच एखादा फुटतो की नाही? मग असं होतच आहे काय? सगळे आमदार इमानदार आहेत काय? सगळे खासदार इमानदार आहेत काय? महाराज बी नकली आहे पहिल्यापासून. रावण कोणता महाराज झाला होता? नकली महाराज झाला होता. हे कोणते महाराज झाले होते? आता नकलीच महाराज झाले होते ना. हे काय महाराज आहे म्हणून तर फसले ते 500ला. आलं का लक्षामध्ये? म्हणून तुम्ही माल पाहून घ्या. काय करून घ्या? नाव नका ठेवू. भाजी सडकी निघली, रामकृष्ण हरी म्हणा, पुन्हा दुसऱ्या वर्षी सावध राहा. ओके, चला पुढं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. सगळेच आंबे होत नाही. मग कैऱ्या झाल्यावर जरा कैरी पाय एवढीच असती, हिरवी निबरडक आंबटखट. कैरी जर खावा वाटली तर माणूस तिला खुडी लावून खाली आणतो का दगडाच्या फटक्यानं खाली घेतो? दगडाच्या फटक्यानं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. कैरी पिळून खातो का कापून खातो? जशी ज्याची अवस्था तशी त्याची. पण जर त्या कैरीना दम धरला, 2 महिने चिटकून राहिली, जरा सावध झाली तर लहानची मोठी होती. मोठी झाल्यावरच पिवळी होत असती, पिवळी झाल्यावर नरम होत असती, नरम झाल्यावर सुवास येत असतो. आणि आपल्यात बदल झाला की दगड मारीत नसतेत लोक, खुडी घेऊन जातेत,
देठाला हाणतेत, गाडीत टाकून घरी आणतेत आणि बसायला पण गाद्या टाकीत. कळलं का? हां, मग पहा लटकलेले गाद्यावर आले. मग मालक जातो, या हातात उचलितो 5-6, या हातात उचलितो आणि पहिल्यांदा त्याला आंघोळी घालतो. कळलं का? काय करतो? हां, नुसते आंघोळी निघालीत सोडून काढतो. बरं वाटतं की नाही? बरं वाटतं. नुसतं चोळीत नाही, कपड्यान लगे पुसून बी काढतो आणि लय जीव लावतो. असा हातात धरतो डाव्या आणि उजव्या हाताने पाय दाबितो. दमला जशी ज्याची अवस्था. हा, मग डोकं पण दाबितो, फ्रेश करतो सगळं अंग. मग ते तोंडावरची टिकली काढून फेकितो आणि त्याचं तोंड आपल्या तोंडात घेतो. काय आनंद असतो तो. मग बापरे बापरे बापरे, पिळून 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 अख्खा रस आणतो. काहीच राहिलं नाही की लगे कोय बाहेर काढतो की कोळीचे वगळं येत असतात. कशाचे वगळं आले की लोक कपड्याला पुसिते पण रसाचे पुसीत नसतेत ना, त्याला असं चाटायचं असतं. 700 वर्ष झाले लोक सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनीच का म्हणते, त्याला चाटणं चाललंय. काय चाललंय? लय गोड आहे ना ते, आतून गोड बाहेरून गोड, सगळ्याला गोड, आम्हाला गोड, तुम्हाला गोड, सगळीकडे. त्याच्या कोई सांभाळून ठेवते, त्याला चांगल्या ठिकाणी लावतेत, त्याला मोठं करतेत. सत्य वागा, खरं वागा, आनंदी राहा, व्यवहारी व्हा, ज्ञानी व्हा, मुक्त व्हा. तुमचा गोडवा सर्वत्र पसरू द्या आणि तुमच्या आश्रयाला लोकाला येऊ द्या आणि त्यांना बरं करा. हे ध्यानाने होतं. अभंगाच्या दुसऱ्या नाटवून देह पायाचे चिंतन, नाटवून देह पायाचे चिंतन, नाटवून देह पायाचे चिंतन, आठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, अवसान ते क्षण नाही मधी, नाटवून देह पायाचे चिंतन, नाटवून देह पायाचे चिंतन. ह्या सगळ्या आपल्या विद्यार्थिनी आहे का? यांना खूप शिकवा. तुम्ही परमार्थच करा. ते डॉक्टर बिक्टरच्या काही भानगडीत पडायचं नाही. इथून पुढं लोक लय बिघडणार आहेत. मोबाईल वापरणारे लवकर मरणारे, मोबाईल वापरणाऱ्याचे डोके काम करणार नाही, मोबाईलवाल्याची अक्कल काम करीत नसती, मोबाईलवाल्याला इंग्रजी येत नसती, इतिहास येत नसतो, भूगोल येत नसतो, त्याचं शरीर राहत नसतं. ते वाया गेलं की तुमची गरज पडन. जास्त सॅर्टेज झाला का त्याची किंमत वाढत असते. सगळे पोरं मोबाईलमध्ये येतात. आता सगळ्या पोरी मोबाईलमध्ये. 3 वाजूस्तर 4 वाजूस्तर यांचं आयुष्य जाणार, अक्कल जाणार, बुद्धी जाणार. 10 वर्षांना सगळा खोकला झाला की तुम्ही मोठ्या होणार आणि मग तुमचं कीर्तन चालणार. यांना खूप शिकवा. आणि मला बोलली जा, मी एक दिवस दे जाईन तुम्हाला, महिन्यातून 2 महिन्यातून, आणि चांगलं शिकवा. काय काय मिळतं परमार्थ केल्यावर? गरिबी जाती पहिल्यांदा, त्रासिले, दारिद्र्य, दोष झाला, खंड, कसले जरी असले तुम्ही इथं पावन होता. गरिबी कशाने जाती बघा तुम्ही. परमार्थ करा, तुम्हाला कसले पैसे मिळतं सांगतो. मी अशा कोट्यवधीच्या पोटी जन्माला आला असतो. रातच्या 12 वाजता माझ्या बापान पैसे दिले असते का? रातच्या 12ला माझ्याकडे 100 कोटी 1000 कोटी रुपये असते, बँकेने तरी रातच्या 10 पैसे दिले असते का? आत्ता बघा, मी उपरनं सोड की चोक येत होती, कोण सही नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. जशी ज्याची अवस्था. हा, रातच्या 12ला पण पैसे तुम्ही सगळे महाराज व्हा, पटा 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 पटा. फक्त असे नका हो. आलं का लक्षामध्ये? बाबा ज्ञानी व्हा, ज्ञानी व्हा, गुणी व्हा, मस्त. हा, लोकांचा उद्धार करा, आचरण चांगलं ठेवा, बुद्धिमान व्हा, सगळेजण व्हा. रातचा पैसा येतो. बघा, मी डॉक्टर आहे स्वतः व्यवसायानं. माझा तिकडं दवाखाना आहे. माझ्या दवाखान्यात माझ्याच परिसरातले लोक येते. पण आता ह्या दवाखान्यात आल्याबरोबर महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, जगभरात आमचं गिऱ्हाईक आहे. आळंदीला विश्वशांती केंद्रावर आम्ही अनेक देशाशी कॉन्टॅक्ट करत राहतो. बघा हे दुकान किती चांगले. दुसरी गोष्ट अशी, हे बघा, हे कुणाचे पैसे घेतले ना वापसच द्यावा लागत आहेत. उसने घ्या का काही करा, पाहुणे द्यावाच लागते. नाही दिले तर चौकात हाणतेत लोक. आयुष्यभर कीर्तनाचे पैसे घेतले, रुपया वापस द्यायचा नाही. त्याच्यामुळं कीर्तन व्यवस्थित सांगितलं पाहिजे. पैसे घेऊन तरी खरं बोलत जा. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. हां, पैसे घेऊन खोटं बोललो तर वकिलाची वकिलकी जात असती.
आपल्या क्लायंटला सजा होती, तसं कीर्तनामध्ये जर तुम्ही खरं नाही सांगितलं, नेता जर चुकला, आमदार, तर फक्त तालुक्याचं नुकसान होतंय, मंत्री चुकला तर फक्त महाराष्ट्राचं नुकसान होतंय, पंतप्रधान वागण्यात चुकला तर देशाचं होतं, पण साधू जर बोलण्यात चुकला तर पिढीचं नुकसान होतं. त्याच्यामुळे बोलताना लय विचारपूर्वक बोललं पाहिजे. म्हणून आमच्यात गरिबी जाती दोष राहत नाही. बघा कसले असले काही बी तर आम्ही पावनच केलेत. तुम्ही सूर्यकांताकडे बघा, केलंय की नाही पावन. सरे लोक ते महाराजाच्या पाया पडते, महाराज त्याच्या पाया पडते, केवढा मोठा महाराज येत आहे, मग आम्ही त्याच्या पाया पडतो. आणि दोष झाला खंड, एक दृष्टांत सांगून मी पुढे जातो आणि तुमचा वेळ समाप्त करतो. तत्पूर्वी एकदा जोरात टाळी वाजवून भजन करायचं. विठो बारक हरी हरी जय जय शंका घेऊ नका माझ्या बोलण्यावरती. तुम्हाला कुणाला सुद्धा देव असंच करू शकतो, त्यासाठी तुम्ही कसं वागायचं हा दृष्टांत आहे का. एक भिकाऱ्याची पोरगी होती भिकाऱ्याची, पण ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिच्या इतकी सुंदर पोरगीच नव्हती पृथ्वीवर. देव एखाद्याला इतकं सौंदर्य देतो ना, पाहायचं काम नाही. जे माणसं जळके असतात ना, त्यांचा चेहरा खुलत नसतो, आणि जे निर्मळ असतात ना, ते टवटवीत असतात. म्हणून आजपासून जळणं सोडून द्या. हा, कोणाकडं पाहिलं की खुश दिसले पाहिजे. तुम्ही पहा, तुमच्या पोटात जर जळजळ असेल आणि मला भरत मला दिसलं की इकडच्या वर्गाला तर लई येतं ते असं करायचं हे करायचं. त्याच्यामुळे जळकेपणा करा अजिबात ठेवायचं नाही. काय शीतळ व्हायचं आतून, काही डोक्यात ठेवायचं नाही. ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिची इतकी सुंदर पोरगीच नव्हती. होती भिकाऱ्याची. तिच्या पप्पाने तिला कधी चपला घेतल्या नाही, बूट घेतले नाही, फ्रॉक घेतला नाही, याचं आणलेलं त्याचं आणलेलं, मागलेलं खाल्लं, लहानची मोठी झाली. एके दिवशी शेतामधून सरपणाच्या काड्या घेऊन 5-6 पोरी बरोबर येत होती, तर पाठीमागून एक 4-चाकी गाडी आली. धक्का लागन म्हणून सगळ्याच पोरी पांदीमध्ये उभा राहिल्या, तर ही पण उभी राहिली. जराशी जागा पाहिली, एक हात असा वर धरला काड्याला आणि एक हात खाली लावला, कारण तिचा फ्रॉक फाटका होता, गुडघा बाहेर आला होता. ते गरीबाचं लेकरू होतं. आणि गाडीवाल्याकडे पाहत होती. जसा गाडीवाल्या आला जवळ, त्या गाडीवाल्याची तिच्यावर नजर गेली. आणि आता हे डोळे आहेत, हे काय पाहतीन मनात काय येईन याची शेवटच्या क्षणापर्यंत नो हमी, नो गॅरंटी. हे काही पण धोका देऊ शकतं तुम्हाला. त्या पोराने काच खाली केला, तिला 2-3 बारे असं निहाळून पाहिलं, त्याला दमने निघला. तो म्हणला, काय नाव आहे? ती म्हणली, सजी. कुणाची आहे? झोपडपट्टीवरच्या गोविंद्याची. गाडी निघून गेली. तिच्या पोरगी तिला अपमान करू लागल्या, हसू लागल्या. तुझा नवरा आहे का म्हणल्या. ती म्हणली, हे लग्नाच्या अगोदर असे लय नवरे असते. तर ती विसरून गेली. पण ते खाली गेलं होतं पोरगी पाहायला बिदरकडं. ती नाही आवडली त्याला, ही आवडली. ते होतं राजाचं. गाडीतून उतरलं तसं माईच्या गळ्यात पडलं. मम्मी वचन दी, मागितलं ते दिलं पाहिजे. ती म्हणली, बाबा लय नवसाचा झालाय तो, जे पाहिजे ते देते. ते म्हणला, मम्मी ती बिदरची पोरगी मला आवडली नाही. आपल्याच गावात झोपडपट्टीत गोविंद्या नावाचा भिकारी, त्याला सजी नावाची पोरगी लाखात एक देखणी करीन, तर तीच पोरगी बायको करीन, नाही तर तसाच राहीन. जय हनुमान. गेला खोलीमध्ये आतून कडी लावून घेतली. माय म्हणली, काय हाणून घ्यायची पाळी. बापाला फोन केला, म्हणले, बघा 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 तुमचा दिवटा राजाच्या पोटी जन्माला आला आणि भिकाऱ्याच्या पोरी करायला लागला. बाप म्हणला, जमाना बदललाय, जरा पोराशी बोललो पाहिजे. असं तुंबून बसलो होतो. असं काय रे काय झालं? ते मला, बापा तुमचं माझ्यावर प्रेम आहे 200%, लय नवसाचा आहे. हो, मी मागितलं ते दिलं. हो, मग झोपडपट्टीवर जा पप्पा. गोविंद्या नावाचा भिकारी, त्याला सजी नावाची पोरगी लाखात एक करीन, तर तिच्याच बरोबर लग्न करण्याचा पप्पा तुमचा पप्या मिळाला. ते मला मरू नको. 2-4 माणसं घेतली, झोपडपट्टीत गेले. ते पत्त्याचा डाव खेळत होती, कानात बिड्या, टावेल गुंडाळलेलं, दुसरं काय असंच आहे. राजाला पाहिल्यावर थरथर थरथर कापलेलं, कोण गोविंद्या रे? ते म्हणले, सरकार मीच गोविंद्या. पाय दाबू लागले. राजा म्हणजे काय गंमत असते होय. ते म्हणलं, किती पोर आहेत तुला? ते म्हणलं, सरकार पोरगच नाही मला, एकच पोरगी. आण मला तिला पाहायचंय. लय घाबरलं ते. त्याला वाटलं नक्की आपली पोरीनं काहीतरी गुन्हा केलाय, राजा मारतय आता. पाय दाबू लागलं, जिभीनं पाय चाटू लागलं. सरकार गेली असन बागात, काही खडाबिडा मारला असन तुमच्या जनावराला, काचाला, माफ करा, पाया पडतो, आण मला तिला पाहायचंय. मग तर मुरडान संडासच आली त्याला. ते म्हणला, लय वाटलं झालंय आता,
पोरीना काहीतरी गडबड केली, डाव्या दंडाला धरून बाहेर आणली, बाजरीच्या भाकरी टाकीत होती, कधी केस विंचरले नव्हते, केस पुढे आलेले होते, कधी पावडर नाही, शॅम्पू नाही, चिक शॅम्पू नाही, काय पण नव्हतं. जे आतूनच निळे चांगले असतात ना त्याला भांगटेळा करायची काय गरज नाही, ज्याचा स्वतःवर भरोसा नाही याला 2-3 टाईम पावडर लावावं लागते, कारण त्याला त्याच्यावर विश्वास नसतो की आपला माल बोगस आहे, बाजारात गेल्यावर फिक्का पडत. म्हणून तिला अशी आणली, राजाच्या पुढे उभी केली. अहो जे मूळचं चांगलं ते का झाकत असतं काय, सोनं कुठं झाकत असतं काय, कुठं नकली दागिनेच बोगस असते, तर बाकी सोन्याला काय भ्यायचं कारण नाही. पोरगी पुढं उभं राहिल्याच्या नंतर राजानं खालीवर पाहिलं, म्हणला बापरे लय सुंदर आहे. म्हणला बाई आत जाऊन बस. राजाने त्या बाकीच्याला सांगितलं मला गोविंदाच्या घरात 5 मिनिटं बसायचं. ते म्हणले सरकार तुम्ही राजे भिकाऱ्याच्या घरात बसल्यावर तुमची किंमत कमी होईल. ते म्हणले का बस तुम्ही येऊ नका माझ्या मागं. घरात बसायचं म्हणल्यावर गोविंदाला डबल मुरडा आला, पुन्हा संडास आली. आता राजाला घरात बसायचं म्हणल्यावर आपल्या घरात काय असायचं. आत गेल्याबरोबर सरकार म्हणलं दरवाजा लावतो, म्हणला दरवाजाच नाही याला, मग काय असतंय तप्पड म्हणले वड खाली. टावेल होता तोच बसायला टाकला. राजे टावेल्यावरती बसले, डाव्या हाताला पोरगी बसली, उजव्या हाताला बाप. पोटा धडधड धडधड होते, काय होतंय काय नाही. राजाने एक हात पोरीच्या पाठीवर ठेवला. नीट ऐका, प्रेम लय आंधळ असते. आणि राजाने सांगितलं गोविंदा एकच पोरग आहे मला, लय नवसानं झालं, त्यानं काही मागितलं मी दिलं नाही, असं कधी झालं नाही. गोविंदा अंधारात पाया पडतो तुझ्या, पोरगी देऊन टाक मला. त्याच्या पायाला हात लावला, ताडकनच उडलं ते. ते म्हणलं राजाने पायाला हात लावलाय, त्राशिले दारिद्र्य दोष झाला खंड. राजाने पायाला हात लावलाय. ते म्हणला सरकार मी उकरड्यावरचा किडा आहे, भिकारी आहे मी, नरकातला किडा, माझी पोरगी राणी कशी होईल. ते म्हणला गोविंदा डोकं खाऊ नको तू, नाही मागितल्यावर आमच्याकडं तुम्हाला मला काही समजत ते मी तू समजूनच घेऊ नको. तुम्हाला मग दिली म्हणल्याबरोबर राजाने पोराला सांगितलं जेवण कर. मीटिंग घेतली, सगळे इंजिनियर कामाला लावले. म्हणले ई भाई झोपडपट्टीतला आहे, भिकारी आहे, एकट्याचं घर बांधून जमणार नाही, अख्खी झोपडपट्टी RCC करा. रस्ते कॉन्क्रीट, घरं दारं दाग दागिने गाडे सगळी श्रीमंती उभा केली. आपल्याला टाइम नसल्यामुळं मंडप आणला, मंडप लावला, सोन्याचा दोरा लावला, ताटं लावले, पक्वानं झाले, लग्न लागलं. हत्तीवर नवरदेव नवरी बसले, वाट लावायला पाराजवळ आले. तर मग तिच्या मैत्रिणी जमल्या, सोबत खेळणाऱ्या पिंकी फकी बंकी उषा गाध्या लोड तक्क्या सतरंजी सगळ्या जमा झाल्या. अशा तिच्या वैभागावर पाहून म्हणा लागल्या बाई 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 काय थाट चालला ग तिचा. आता मला सांगा जिचं एवढं वर्णन केलं होतं ती सजिल्यावर किती चांगली झाली असेल. मग ती एक जण म्हणली सजे ऐ सजे सजे. नवरा म्हणला काय ग. ती म्हणली सोबतीने येत माझ्या सरकार. मग जा की बोल त्यांना. आता तिला ओढणी आणली होती बाबा जपानवरून, चपला होत्या हाँगकाँगच्या, ती राजीची सून होती, रत्न जडीत लावलेले. मग तिला उतरायचं तर 2 हात धरले शिपायांना, वरून पाय ठेवला, खाली आल्याबरोबर एकीला तिची ओढणी घेतली, अशी लावून पाहिली. म्हणली बाई 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 सजे आमच्या उष्ट्यावर जगली, तुकड्यावर जगली, तुला चपला भेटल्या नाही, इतकी मोठी कशी ग झाली. ती म्हणे अगं पाणेगावकर महाराजाचं कीर्तन ऐकलं होतं, जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. दुसरी पोरगी म्हणली मला बी बदलायचं सांग ना काय. ती म्हणली काहीच बदलायचं नसतंय ग, मी चांगली होते आणि चांगल्यावर चांगल्याची नजर पडते, वाईटावर वाईटाची नजर पडते, चाबऱ्यावर चाबऱ्याची नजर असते, पाप्याची पाप्यावर नजर असते, संताची संतावर नजर असते, देवाची भक्तावर नजर असते, नजर असते लक्षात ठेवा. सज्जी म्हणली कायच करायची गरज नाही, मी सुंदर होते, मालकाला आवडले, भिकाऱ्याची पोरगी काय झाले राणी झाली. तुकाराम महाराज म्हणले असं पण होऊ शकतं. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली,
हो अवदासानी माली दारिद्र्या अवदसानी माली दारिद्र्या हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हरपली चिंता हे राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे 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 ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय कसलंही कर्मकांड समाजाच्या पुढे न मांडताना केवळ विठ्ठलाच्या नामाने मनुष्याचं जीवन बदलू शकतं. मनुष्य देहासगट वर जाऊ शकतो, चराचरामध्ये अनंत काळ राहू शकतो, अशी ह्या आजच्या साधनाचं स्टेटस आहे. तुकोबराय म्हणाले, माझं नशीब चांगलं, मी महाराष्ट्रात जन्माला आलो, वारकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो, आळंद पंढरीचा वारकरी झालो, देवाचं भजन केलं आणि माझ्या संचिताने मला मोठं केलं. हे बघा, देवाचं तुम्हाला बोलता येतं पहा, तुम्ही ले बोलता, बिनकामाचं बोलता, सारे रात बोलता, फालतू बोलता, गाव पेटन असं बोलता, पण देव भेटन असं बोलत नाही, त्याला मी काय करणार. तुकोबारा ज्या रस्त्यानं गेले त्यांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल करीत होती. म्हणून आनंदानं महाराज काय म्हणाले, तुका म्हणे धन्य मानीन संचित धन्य मानीन संचित एवढ्या दूरवर महाराष्ट्राच्या सुद्धा माऊली आणि तुकोबरायाची ध्वजा आणि पताका मोठ्या स्वाभिमानाने फडकवल्याबद्दल मी होनाळीवासियांना, ग्रामस्थांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. देहुला तुकाराम महाराजांचं भंडारा डोंगरावरती मंदिर बांधणं सुरू आहे. मी सगळ्यांना महाराजांच्या वतीनं विनंती करतो की त्यांच्या अभंगामुळे आपल्या जीवनात बदल झालेला आहे. 500 कोटीचं मंदिर आहे महाराष्ट्रात, असं पुन्हा झालं नाही. ते अक्षरधामचे मिस्त्री आहेत, 51 कोटी रुपये त्याची नुसती मजुरी आहे. 2 कोटीचं काम आता कोरोनाच्या काळातही झालेलं आहे. जे कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, गायक आणि वादक आहे, त्यांनी पुढची 3 वर्षे 1 पाकिट आपलं महाराजांच्या डोंगरावरती जाऊ द्यायचं. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत त्यांनी 100 रुपये का होईना त्या भंडारा डोंगराच्या कामासाठी पाठवायचे आहेत. आणि माळी जरी नसले आणि कीर्तन ऐकले त्यांनी सुद्धा आपापल्या परीनं भंडारा डोंगरावरती दक्षिणा देत राहायच्या. मी सरपंचाकडे भंडारा डोंगरा ट्रस्टचा नंबर तुमच्याकडे देतो. ज्यांना इच्छा असेल ते कुणाच्याही घरी जात नाहीत, ते महाराजांच्या कामात जातात. त्यांना उदार अंतकरणाने मदत करा. अशी करता नाही आली तर तुम्ही वारीला येताना तेव्हा अवश्य भंडारा डोंगरावरती जा, बघा ते काम किती विशाल आहे आणि त्या कामातून आपल्याला स्वाभिमान मिळवता येईल. महाराजांचे उपकार आपल्या त्यातून कणभई उतराई होण्याचं काम आहे आपल्याकडून. चला, भरत महाराजांच्या पवित्र वाणीतून गेली 7 दिवस आणि 7 वर्ष आपण हरिचिंतन ऐकत आहात. आपल्या सर्वांच्या साधू संतांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायाला, माऊली तुकोबांना गर्व वाटावा
असा होणारी ग्रामस्थांचा उत्साह आणि कार्य आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यात मी जरी कधी पुन्हा आलो आणि नाही आलो तर खूप चांगलं सांगेल, नाहीच आलो तर माझा एक शब्द कायम ध्यानात ठेवा, कुणाच्या पुढे हात पसरू नका, कुणाच्या मागं जाऊ नका, स्वतःची ज्ञानाने लायकी बनवा, नामाने सिद्ध व्हा आणि स्वतःलाच म्हणे जा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. व्यवस्था करून घ्यावा असं वाटत असेल तर अवस्था नामाने बनते आणि ते नाम कसं घ्यायचं? जे विठ्ठल जे जे विठ्ठल, हरे हरे जे विठ्ठल जे विठ्ठल. आज डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं भव्य असं सुसावे कीर्तन झालेलं आहे. त्यांचं कीर्तन जे आपण ऐकलात, आपल्या कानावर त्यांचे आवाज आलेले आहेत, ज्यांच्यामुळं आपल्या होनाळी नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, असे आपल्या गावचे माजी सरपंच बालाजी गणपतराव बिरादार यांचे या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी त्यांना अशी विनंती करतो की आपण इथं सत्कार स्वीकारावा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावा. व तसेच आजचे अन्नदाते, आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते हरिभक्तपरायण रामराव दादाराव बिरादार यांचेही या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. डॉक्टर सुदाम महाराज यांना अशी विनंती करतो की बालाजी गणपतराव बिरादार माजी सरपंच यांचा सत्कार करायचा आहे. व तसेच आजच्या दुपारचे कीर्तनाचे सौजन्य श्री हरिभक्तपरायण विलासांना हनुमंतराव घंटे ग्रामपंचायत माजी सदस्य यांचेही या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारावा. प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मानव जातीच्या कल्याणासाठी अखंड हरिनाम सप्ताह प्राप्त समयी होणारी या पंचक्रोहीमध्ये या मंडपामध्ये भव्य असं रोज सप्ताह होत आहे. आजचा सप्ताहाचा 6वा दिवस. आजचे कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं व छत्रपती भजनी मंडळांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व आजचे सकाळचा नाश्ता हरिभक्तपरायण माधवराव केशवराव बिरादार हरिभक्तपरायण बलवान काशीराम जानते व तसेच दुपारचे अन्नदाते हरिभक्तपरायण वाल्मिक बेंडले डोंगरेवाडी व बाहेर गावून आलेले पाहुणे भोपणी येनकी मानकी हंतनाळ आदनी सावरगाव यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. व उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण सानप महाराज शास्त्री हिंगोलीकर भागवताचार्य या सभागृहामध्ये सुसावे असं उद्या ठीक 9 वाजता कीर्तन होणार आहे. तरी सर्व भोपणी येनकी मानकी सर्व ग्रामस्थ उद्या ठीक 9 वाजता याच मंडपामध्ये यायचं आहे.